Today's first word is available. It's available. Available means उपलब्ध. Available means उपलब्ध. तर अवेलेबलचा यूज कशासाठी केला जातो? तर एखाद्या गोष्टीसाठी, जसं की एखादी गोष्ट उपलब्ध आहे किंवा व्यक्तीसाठी की ती व्यक्ती बोलण्यासाठी उपलब्ध आहे, अशा प्रकारे अवेलेबल या वर्डचा यूज केला जातो. आता सेंटेन्स बघा. डॉक्टर विल बी अवेलेबल ॲट 4 PM. डॉक्टर विल बी अवेलेबल ॲट 4 PM. दुपारी 4 वाजता डॉक्टर उपलब्ध होतील. अवेलेबल मीन्स उपलब्ध. नाव नेक्स्ट वर्ड अवरेज. इट्स अवरेज. अवरेज मीन्स सरासरी. अवरेज मीन्स सरासरी म्हणजे विशिष्ट प्रमाण किंवा विशिष्ट संख्या मिळणे. तर सरासरी काढणे म्हणजे काय? तर 2 किंवा अधिक संख्यांची बेरीज करून तिला एकूण मिळवलेल्या संख्यांच्या क्रमांकाने भागल्यावर येणारी संख्या म्हणजे सरासरी. व्हॉट विल बी हिज अवरेज एज? व्हॉट विल बी हिज अवरेज एज? त्याचे सरासरी वय किती असेल? अवरेज मीन्स सरासरी. नेक्स्ट अवॉइड. इट्स अवॉइड. अवॉइड मीन्स टाळणे, दूर राहणे. अवॉइड मीन्स टाळणे, दूर राहणे म्हणजे एखादी गोष्ट घडू न देणे किंवा एखादी गोष्ट टाळणे किंवा एखादी गोष्ट करण्याचे टाळणे किंवा त्या गोष्टीपासून किंवा एखाद्या व्यक्तीपासून दूर राहणे म्हणजे टाळणे किंवा दूर राहणे. यासाठी आपण इंग्लिश वर्ड काय यूज करतो? अवॉइड. अवॉइड इटिंग जंक फूड. अवॉइड इटिंग जंक फूड. जंक फूड खाणे टाळा. अवॉइड मीन्स टाळणे, दूर राहणे. अवेंज. इट्स अवेंज. अवेंज मीन्स बदला घेणे. अवेंज मीन्स बदला घेणे म्हणजे तुमच्यासोबत, तुमच्या कुटुंबासोबत किंवा तुमच्या मित्रासोबत एखादी व्यक्ती वाईट वागली असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा करणे किंवा त्या वाईट वागण्याचा बदला घेणे मीन्स अवेंज. सेंटेन्स बघा. ही वाउड टू अवेंज हिज फादर्स डेथ. ही वाउड टू अवेंज हिज फादर्स डेथ. त्याने आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली. अवेंज मीन्स बदला घेणे. नेक्स्ट अवॉर्ड. इट्स अवॉर्ड. अवॉर्ड मीन्स पुरस्कार. अवॉर्ड मीन्स पुरस्कार म्हणजे एखादी गोष्ट अगदी उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल मिळालेले बक्षीस मीन्स पुरस्कार. अवॉर्ड मीन्स पुरस्कार. शी रिसिव्ड द एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड. शी रिसिव्ड द एम्प्लॉई ऑफ द इयर अवॉर्ड. तिला एम्प्लॉय ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. अवॉर्ड मीन्स पुरस्कार. नेक्स्ट अवेअर. इट्स अवेअर. अवेअर मीन्स जाणीव. अवेअर मीन्स जाणीव म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव असणे. आय एम वेल अवेअर ऑफ युअर प्रॉब्लेम्स. आय एम वेल अवेअर ऑफ युअर प्रॉब्लेम्स. मला तुमच्या समस्यांची चांगली जाणीव आहे. अवेअर मीन्स जाणीव. नेक्स्ट अवेअरनेस. अवेअरनेस. अवेअरनेस मीन्स जागरूकता. अवेअरनेस मीन्स जागरूकता म्हणजे एखाद्या गोष्टीबाबतची जागरूकता. People's awareness of healthy eating has increased in recent years. People's awareness of healthy eating has increased in recent years. Means अलीकडच्या वर्षात निरोगी खाण्याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढली आहे. अवेअरनेस मीन्स जागरूकता. नेक्स्ट अवे. इट्स अवे. अवे मीन्स लांब, दूर. अवे मीन्स लांब, दूर. थ्रो इट अवे. ते दूर फेका. थ्रो इट अवे. ते दूर फेका. अवे मीन्स लांब, दूर. नेक्स्ट ऑफल. इट्स ऑफल. ऑफल मीन्स भयानक. ऑफल मीन्स भयानक म्हणजे फार वाईट किंवा अप्रिय, फार गंभीर मीन्स भयानक. ऑफल. इट वॉज रिअली ऑफल. इट वॉज रिअली ऑफल. ते खरोखर भयानक होते. नेक्स्ट अवेट. अवेट. अवेट मीन्स वाट पाहणे, प्रतीक्षा करणे. अवेट मीन्स वाट पाहणे, प्रतीक्षा करणे.
ही इज स्टील अ वेटिंग अँड आन्सर. ही इज स्टील अ वेटिंग अँड आन्सर. तो अजूनही उत्तराच्या प्रतीक्षेत आहे. अवेट मीन्स वाट पाहणे, प्रतीक्षा करणे. अवेक. इट्स अवेक. अवेक मीन्स जागा, जागे होणे, सावध असणे, उठणे, उठवणे किंवा जागे करणे. अवेक मीन्स जागा असणे, जागे होणे, सावध असणे, उठणे, उठवणे किंवा जागे करणे. आय नो यू आर स्टील अवेक. आय नो यू आर स्टील अवेक. मला माहीत आहे की तू अजूनही जागा आहेस. नेक्स्ट, ऑकवर्ड. इट्स ऑकवर्ड. ऑकवर्ड मीन्स अस्ताव्यस्त, अवघड वाटणे किंवा गैरसोयीचे वाटणे. ऑकवर्ड मीन्स अस्ताव्यस्त, अवघड वाटणे किंवा गैरसोयीचे वाटणे. आय फील ऑकवर्ड मीन्स मला अवघडल्यासारखे वाटत आहे. आय फील ऑकवर्ड मीन्स मला अवघडल्यासारखे वाटत आहे. अक्स. इट्स अक्स. अक्स मीन्स कुऱ्हाड. अक्स मीन्स कुऱ्हाड. ही लॉस्ट हिज अक्स. ही लॉस्ट हिज अक्स. त्याने त्याची कुऱ्हाड हरवली. ही लॉस्ट हिज अक्स. त्याने त्याची कुऱ्हाड हरवली. अक्स मीन्स कुऱ्हाड. नेक्स्ट, बॅबल. इट्स बॅबल. बॅबल मीन्स गोंगाट, बडबड करणे. बॅबल मीन्स गोंगाट करणे, बडबड करणे. हाऊ कॅन दे बॅबल सो मच. हाऊ कॅन दे बॅबल सो मच. ते इतके बडबड कसे करू शकतात. बॅबल मीन्स गोंगाट और बडबड करणे. नेक्स्ट, बेबी. इट्स बेबी. बेबी मीन्स बाळ, लेकरू. बेबी मीन्स बाळ, लेकरू. द बेबी इज क्रॉलिंग. द बेबी इज क्रॉलिंग. बाळ रांगत आहे. बेबी मीन्स बाळ, लेकरू. बॅक. इट्स बॅक. बॅक मीन्स पाठ, आपल्या शरीराची पाठ. मागची बाजू किंवा मागचा भाग. माघारी, मागे, परतून किंवा परत. बॅकचे मीनिंग्स बघा. पाठ म्हणजे आपल्या शरीराची पाठ, मागची बाजू किंवा मागचा भाग, माघारी, मागे, परतून किंवा परत. आता सेंटेन्स बघा. आय विल बी बॅक विदिन ॲन आवर. आय विल बी बॅक विदिन ॲन आवर म्हणजे मी तासाभरात परत येईन. मी तासाभरात परत येईन म्हणजे माघारी येईन किंवा मागे येईन. आय विल बी बॅक विदिन ॲन आवर. नेक्स्ट सेंटेन्स, ही सेड ही वुड कॉल मी बॅक. ही सेड ही वुड कॉल मी बॅक. तो म्हणाला की तो मला परत कॉल करेल म्हणजे परतीचा किंवा उत्तरादाखल कॉल करेल. ही सेड ही वुड कॉल मी बॅक. तो म्हणाला की तो मला परत कॉल करेल. नेक्स्ट सेंटेन्सेस बघा. डू यू स्लीप ऑन युअर बॅक. डू यू स्लीप ऑन युअर बॅक. तुम्ही तुमच्या पाठीवर झोपता का. डू यू स्लीप ऑन युअर बॅक. नेक्स्ट सेंटेन्स, राईट युअर ॲड्रेस ऑन द बॅक ऑफ द नोटबुक. राईट युअर ॲड्रेस ऑन द बॅक ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या मागील बाजूस तुमचा पत्ता लिहा म्हणजे एखाद्या गोष्टीच्या मागच्या बाजूस किंवा मागच्या भागावरती किंवा शेवटचा भाग. राईट युअर ॲड्रेस ऑन द बॅक ऑफ द नोटबुक. नोटबुकच्या मागील बाजूस तुमचा पत्ता लिहा. शी लेफ्ट विदाउट लुकिंग बॅक. शी लेफ्ट विदाउट लुकिंग बॅक. मागे वळून न पाहता ती निघून गेली. बॅक मीन्स पाठ, मागची बाजू, मागचा भाग, माघारी, मागे, परतून आणि परत. अशा प्रकारे आपण बॅकचा मीनिंग काय आहे आणि ते सेंटेन्समध्ये कशा प्रकारे यूज केले जातील हे आपण पाहिलेलं आहे. नाऊ नेक्स्ट वर्ड, बॅकग्राऊंड. इट्स बॅकग्राऊंड. बॅकग्राऊंड मीन्स पार्श्वभूमी. बॅकग्राऊंड मीन्स पार्श्वभूमी म्हणजे एखादा देखावा किंवा
एखाद्या फोटोतील किंवा व्हिडिओमधील मागचा भाग किंवा पाठीमागे जे चित्र असतात त्याला काय बोलतात? बॅकग्राऊंड. यू कॅन सी द माउंटन्स इन द बॅकग्राऊंड ऑफ द फोटो. यू कॅन सी द माउंटन्स इन द बॅकग्राऊंड ऑफ द फोटो. फोटोच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पर्वत पाहू शकता. बॅकग्राऊंड मीन्स पार्श्वभूमी. एखाद्या व्यक्तीबद्दल चौकशी करताना सुद्धा बॅकग्राऊंड या वर्डचा यूज केला जातो. जसे की त्या व्यक्तीचं बॅकग्राऊंड कसं आहे, म्हणजे काय तर त्या व्यक्तीचं शिक्षण, त्यांचा अनुभव, समाजातील स्थान किंवा त्याचं कुटुंब, वागण्याची पद्धत कशी आहे, यासाठी सुद्धा आपण काय यूज करतो तर बॅकग्राऊंड मीन्स त्याची पार्श्वभूमी कशी आहे. नाव नेक्स्ट वर्ड, बॅड. इट्स बॅड. बॅड मीन्स वाईट, कटू. बॅड मीन्स वाईट, कटू. इट लुक्स बॅड. ते वाईट दिसते. इट लुक्स बॅड. ते वाईट दिसते. बॅड मीन्स वाईट, कटू. नेक्स्ट, बॅडली. बॅडली मीन्स वाईटरित्या, वाईटपणे. बॅडली मीन्स वाईटरित्या, वाईटपणे. शी परफॉर्म्ड बॅडली इन द एक्झाम. शी परफॉर्म्ड बॅडली इन द एक्झाम. तिने परीक्षेत वाईट कामगिरी केली. बॅडली मीन्स वाईटरित्या, वाईटपणे. नेक्स्ट, बॅग. बॅग मीन्स पिशवी. बॅग मीन्स पिशवी. शी ब्राउट वन बॅग. शी ब्राउट वन बॅग. तिने एक पिशवी आणली. बॅग मीन्स पिशवी. नेक्स्ट वर्ड, बेक. बेक. बेक मीन्स भाजणे. बेक मीन्स भाजणे. बेक द केक फॉर 40 मिनिट्स. बेक द केक फॉर 40 मिनिट्स. 40 मिनिटे केक बेक करा. नेक्स्ट, बॅलन्स. इट्स बॅलन्स. बॅलन्स मीन्स शिल्लक, समतोलपणा, तोल. बॅलन्स मीन्स शिल्लक, समतोलपणा, तोल. आता सेंटेन्सेस बघा. ही लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल टू द ग्राउंड. ही लॉस्ट हिज बॅलन्स अँड फेल टू द ग्राउंड. त्याचा तोल गेला आणि तो जमिनीवर पडला. नेक्स्ट सेंटेन्स, चेक युअर बँक बॅलन्स. चेक युअर बँक बॅलन्स. तुमची बँक शिल्लक तपासा. बॅलन्स मीन्स शिल्लक, समतोलपणा, तोल. नाव नेक्स्ट वर्ड, बॉल. बॉल. बॉल मीन्स चेंडू. बॉल मीन्स चेंडू. राम थ्रू द बॉल. राम थ्रू द बॉल. रामने चेंडू टाकला. बॉल मीन्स चेंडू. नेक्स्ट, बॅन. बॅन. बॅन मीन्स प्रतिबंध करणे, मनाई करणे. बॅन मीन्स प्रतिबंध करणे, मनाई करणे. दे बॅन्ड चायनीज फूड. दे बॅन्ड चायनीज फूड. त्यांनी चायनीज खाद्यपदार्थांवर बंदी घातली. बॅन मीन्स प्रतिबंध करणे, मनाई करणे. नेक्स्ट, बॅरल. इट्स बॅरल. बॅरल मीन्स पिंप. बॅरल मीन्स पिंप. इट इज अ बॅरल ऑफ वाईन. इट इज अ बॅरल ऑफ वाईन. हे वाईनचे बॅरल आहे. बेस. बेस. बेस मीन्स पाया. बेस मीन्स पाया. इट हॅज स्ट्रॉंग बेस. त्याचा पाया मजबूत आहे. इट हॅज स्ट्रॉंग बेस. बेस मीन्स पाया. नेक्स्ट, बेसिक. बेसिक. बेसिक मीन्स पायाभूत, मूलभूत, मुळातला. बेसिक मीन्स पायाभूत, मूलभूत, मुळातला. लर्न द बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ इंग्लिश. लर्न द बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ इंग्लिश. इंग्रजीच्या मूलभूत संकल्पना जाणून घ्या. बेसिक मीन्स पायाभूत, मूलभूत, मुळातला. पायाभूत, मूलभूत, मुळातला. नेक्स्ट वर्ड, बेसिकली. इट्स बेसिकली. बेसिकली मीन्स मुळात, मूलभूतपणे. बेसिकली मीन्स मुळात, मूलभूतपणे. द न्यू डिझाईन इज बेसिकली द सेम ॲज द ओल्ड वन.
The new design is basically the same as the old one. नवीन डिझाईन मुळात जुन्यासारखेच आहे. बेसिकली मीन्स मुळात, मूलभूतपणे. नेक्स्ट वर्ड बॅरियर. इट्स बॅरियर. बॅरियर मीन्स अडथळा, बंधन, आडका. बॅरियर मीन्स अडथळा, बंधन, आडका. एखादी गोष्ट घडू न देण्यास किंवा न करण्यास अडथळा आणणारी गोष्ट मीन्स बॅरियर. Shyness is one of the biggest barrier. Shyness is one of the biggest barrier. लाजाळूपणा हा सर्वात मोठा अडथळा आहे. Barrier means अडथळा, बंधन, आडका. Next, basis. Basis means आधार. Basis means आधार. We took our decision based on the report. We took our decision based on the report. अहवालाच्या आधारे आम्ही आमचा निर्णय घेतला. Basis means आधार. Next, basket. It's basket. Basket means टोपली. Basket means टोपली. Place the apples in the basket. Place the apples in the basket. सफरचंद बास्केटमध्ये ठेवा किंवा सफरचंद टोपलीमध्ये ठेवा. बास्केट मीन्स टोपली. नेक्स्ट, बॅट. बॅट मीन्स वटवाघूळ. एक पंख असलेला पक्षी आहे जो रात्री उडणारा व रात्री शिकार करणारा पक्षी आहे. त्याचं नाव आहे वटवाघूळ. आणि बॅट म्हणजे बॅट जी क्रिकेटमध्ये असते ती बॅट. दिस क्रिकेट बॅट इज हेवी. ही क्रिकेट बॅट भारी आहे. धिस क्रिकेट बॅट इज हेवी. ही क्रिकेट बॅट भारी आहे किंवा जड आहे. बॅट मीन्स एक पक्षी आहे वटवाघूळ आणि बॅट मीन्स बॅट जी क्रिकेटमध्ये वापरली जाते. नेक्स्ट, बाथरूम. इट्स बाथरूम. बाथरूम मीन्स स्नानगृह, न्हाणीघर, मोरी. बाथरूम मीन्स स्नानगृह, न्हाणीघर, मोरी. This room has attached bathroom. This room has attached bathroom. या खोलीत संलग्न बाथरूम आहे. या खोलीत संलग्न बाथरूम आहे. नेक्स्ट, बॅटरी. इट्स बॅटरी. बॅटरी मीन्स रेडिओ, मोटरगाडी, खेळणी, मोबाईल यांसारख्या वस्तूंना वीज पुरवणारे एक उपकरण मीन्स बॅटरी. हिज मोबाईल बॅटरी इज लो. त्याच्या मोबाईलची बॅटरी कमी आहे. हिज मोबाईल बॅटरी इज लो. त्याच्या मोबाईलची बॅटरी कमी आहे. बॅटल. इट्स बॅटल. बॅटल मीन्स लढाई, संघर्ष, रण. बॅटल मीन्स लढाई, संघर्ष, रण. दे डिफीटेड द एनिमी इन बॅटल. त्यांनी युद्धात शत्रूचा पराभव केला. दे डिफीटेड द एनिमी इन बॅटल. त्यांनी युद्धात शत्रूचा पराभव केला. बॅटल मीन्स लढाई, संघर्ष, रण मीन्स युद्ध. नेक्स्ट, बाल्कनी. इट्स बाल्कनी. बाल्कनी मीन्स गॅलरी, सज्जा. बाल्कनी मीन्स गॅलरी, सज्जा. नेहा इज सिटिंग ऑन द बाल्कनी विथ हर फ्रेंड्स. नेहा इज सिटिंग ऑन द बाल्कनी विथ हर फ्रेंड्स. नेहा तिच्या मैत्रिणीसोबत बाल्कनीत बसली आहे. बाल्कनी मीन्स गॅलरी, सज्जा. नेक्स्ट, बॉल्ड. इट्स बॉल्ड. बॉल्ड मीन्स टक्कल. बॉल्ड मीन्स टक्कल. डे बाय डे ही इज गेटिंग बॉल्ड. डे बाय डे ही इज गेटिंग बॉल्ड. दिवसेंदिवस त्याला टक्कल पडत आहे. बॉल्ड मीन्स टक्कल. बॅलड. इट्स बॅलड. बॅलड मीन्स पोवाडा. बॅलड मीन्स पोवाडा म्हणजे एखाद्या गाण्यातून किंवा कवितेतून कथा किंवा एखादी स्टोरी सांगितली जाते त्याला काय बोलतात? पोवाडा मीन्स बॅलड. ही सॅंग अ बॅलड ऑन द ॲन्युअल डे ऑफ द स्कूल. ही सॅंग अ बॅलड ऑन द ॲन्युअल डे ऑफ द स्कूल. शाळेच्या वार्षिक दिवशी त्यांनी एक पोवाडा गायला. बॅलड मीन्स पोवाडा.
Next, balloon. It's balloon. Balloon means fuga. Balloon means fuga. Children love to play with balloons. मुलांना फुग्यांसोबत खेळायला आवडते. Balloon means फुगा. Next word, balm. Balm. Balm means अंजन. Balm means अंजन. म्हणजे डोके दुखत असेल किंवा पाठ दुखत असेल तर बाम लावतात. त्याला काय बोलतात? अंजन. If you have a headache, apply a balm on your forehead. If you have a headache, apply a balm on your forehead. डोके दुखत असेल तर कपाळावर बाम लावा. Balm means अंजन. Next, bamboo. It's bamboo. Bamboo means bamboo. Bamboo means bamboo. Maharashtrian people use bamboo for gudhi. Maharashtrian people use bamboo for gudhi. महाराष्ट्रीयन लोक गुढीसाठी बांबू वापरतात. Bamboo means बांबू. Next, banana. It's banana. Banana means केळी. Banana means केळी. I eat only bananas for lunch. I eat only bananas for lunch. मी दुपारच्या जेवणात फक्त केळी खातो. Banana means केळी. Next, band. Band. Band means वाद्यवृंद, टोळी. Band means वाद्यवृंद, टोळी. म्हणजे लोकप्रिय गाणी गाणाऱ्या गायक आणि वादक कलाकारांचा संघ means band. There was a famous band at the wedding event. There was a famous band at the wedding event. लग्नाच्या कार्यक्रमात एक प्रसिद्ध बँड होता. Band means वाद्यवृंद, टोळी. Next, bandage. It's bandage. Bandage means मलमपट्टी. Bandage means मलमपट्टी. म्हणजे जखमेभोवती बांधायची पांढरी मऊ लांब पट्टी म्हणजे bandage. The nurse bandaged my hand up. The nurse bandaged my hand up. नर्सने माझ्या हातावर पट्टी बांधली. Bandage means मलमपट्टी. Next, bandit. It's bandit. Bandit means दरोडेखोर, डाकू, लुटारू. Bandit means दरोडेखोर, डाकू, लुटारू. There was a bandit. There was a bandit. तिकडे एक डाकू होता. Bandit means दरोडेखोर, डाकू, लुटारू. Next, bangle. It's bangle. Bangle means बांगडी, कंकण. Bangle means बांगडी, कंकण. I like to wear bangles. I like to wear bangles. मला बांगड्या घालायला आवडतात. Bangle means बांगडी, कंकण. Next, banish. Banish. Banish means हद्दपार करणे, तडीपार करणे. Banish means हद्दपार करणे, तडीपार करणे. म्हणजे एखाद्याला शिक्षा म्हणून दूर पाठवणे, गावातून किंवा शहरातून हद्दपार करणे means banish. He is banished by his village. He is banished by his village. त्याला त्याच्या गावाने हद्दपार केले आहे. Banish means हद्दपार करणे, तडीपार करणे. Next, banister. It's banister. Banister means banister, गंजाचा कठडा. इंग्लिशमध्ये प्रोनाउन्सिएशन काय आहे? बॅनिस्टर. इट्स बॅनिस्टर. आर हे सायलेंट लेटर आहे. आता बॅनिस्टर म्हणजे काय? तर जो आपला जिना असतो त्या जिन्याच्या साईडला म्हणजे त्या पायऱ्यांच्या साईडला ज्या पट्ट्या असतात त्याला काय बोलतात? बॅनिस्टर. इथे इमेजमध्ये दाखवलं आहे बघा, त्याला बोलतात बॅनिस्टर. बॅनिस्टर इज इम्पॉर्टंट फॉर सेफ्टी. बॅनिस्टर इज इम्पॉर्टंट फॉर सेफ्टी. सुरक्षिततेसाठी बॅनिस्टर महत्त्वाचे आहे. बॅनिस्टर मीन्स बॅनिस्टर, गंजाचा कठडा. नेक्स्ट, बँकरप्ट. इट्स बँकरप्ट. बँकरप्ट मीन्स कर्जबाजारी,
दिवाळखोर. बँकरप्ट मीन्स कर्जबाजारी, दिवाळखोर म्हणजे कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे नसणे. ही मस्ट रिड्यूस हिज एक्सपेंडिचर or he will go bankrupt. He must reduce his expenditure or he will go bankrupt. त्याने आपला खर्च कमी केला पाहिजे अन्यथा तो दिवाळखोर होईल. Bankrupt means कर्जबाजारी, दिवाळखोर. नेक्स्ट